भजन करा भजन आदिशक्ती मुक्ता बाई की शांती ब्रह्म एकनाथ महाराज की सद्गुरु लोक महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर संभाजी महाराज की बोल रे वैष्णव संतन की अपने अपने माता पिता की उपकार सांगावया नाही पार आपणा सारिखे करीती याती कुळ नाही चित्ती दयांतरात वसे दुजा भाव तिथे नसे आपणा सारिखे करीती याती कुळ नाही चित्ती उदारपणे उदार उदारपणे उदार एका जनार्दनी निर्धार आपणा सारिखे करीती याती कुळ नाही चित्ती समचरण सरोजम साधनलाम उदावम जगननि हितपानि मंडलम मंडनानाम तरुण तुलसी माला कंदरम गंजनेत्रम सदेवलहासम विठलम चिंतयामि पांडुरंगा कृपतमनम दुसरे चरण संतांच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका जयांचे किलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण ते जीवन दुसरे चरण श्री गुरुंचे ते नमस्कारुनी आता अलंकापुरी रमे शिवासनस्थम पदंबोजिते स्फुर्तिक प्रदेशम विधिंद्रादिदेवे सदास्तो यमानं समाधिस्थ मूर्ति वज्ञानदेव नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवना पावनी नमो त्रिभुवन पावनी मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी मुक्ताबाई नमो त्रिभुवन जननी देवाजी जननी देवाजी 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 नमो त्रिभुवन पावने मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावने नमो त्रिभुवन पावनी अत्यत्र जननी देवांची प्रारंभ विनंती करू गणपती विद्या दया सागरा अज्ञानात्वरून घे मज बुद्धी दे आराध्य मोरेश्वरा चिंता क्लेश दुःख दारिद्र्य देशांतरा पाठवे हिरंबा गणनायका गज मुखा भक्ता भूतोषवी आता हृदय फुली चौफाळून या भले वरे वैसुगावले श्री गुरुंचे नमस्तुते व्यास विशाल बुद्धी फुल्लारविंदायत पत्र नेत्र हिनत्वय भारत तैल पूर्ण प्रज्वालित ज्ञानमय प्रदीप शरण शरणजी हनुमंता तुम्हा आलो रामदूता काय भक्तीच्या त्या वाटा मजदावया सुबटा ओम महिमन पारंते परमदुष्वयद्य सदृशी स्तुतीर ब्रह्मादी नाम वेदवसन्नास्त्वैगिरः अथा वाच सर्व सुमति परिणामावधि ममापेश स्तोत्रे हरणेरपवाद परिकरः मस्तक हे पाया मस्तक हे पाया
पायावर मस्तकाई पायावर या वारकरी संतांचा 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 मस्तकाई पायावरी या वारकरी संतांचा या वारकरी संतांचा या वारकरी संतांचा मस्तकाई पायावरी या वारकरी संतांचा या वारकरी संतांचा या वारकरी मस्तक हे पायावरी आभार करे संतांच्या संतांचा उपकार सांगावया नाही पार आपणा सारिके करीती याती कुळ नाही चित्ती अखिल कोट ब्रह्मांड नायक प्राण संजीवन जगदधार पंढरीश पांडुरंग परमात्मा विश्वंद वाळू महाविष्णू ज्ञानोबराय जगमान्य संत संतमान्य संत देवमान्य संत संत हृदय सम्राट श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबरा शांती परमनाथ बाबा आदिशक्ती मुक्ताबाई सगळे साधू संतांच्या कृपाशीर्वादाने व खिरोदा ग्रामस्थांच्या अथक प्रयत्नातून चालत असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह आणि अखंड हरिनाम सप्ताहामधील आजची 4थ्या दिवशीची कीर्तन रूपी सेवा माझ्यासारख्या पामराच्या वाटेला हे माझं परम भाग्य समजतो विठ्ठल या ठिकाणी कीर्तनासाठी सुंदर साजेशी 7 महाराजांची उपस्थित आहे ते म्हणजे आदरणीय हरिभक्तवर्य तेजस महाराज सुलवाडीकर ते सुद्धा मृदंगाच्या तालुक्यात उपस्थित एकदा जोरदार टाळी वाजवा महाराज त्याचबरोबर ज्यांच्याने आमची विवरा येथे भेट झाली असे असणारे आमचे आदरणीय हरिभक्तवर्य संजय महाराज विटवा महाराजांना सुद्धा खूप खूप मनापासून धन्यवाद टाळी वाजवा त्याचबरोबर आदरणीय हरिभक्तवर्य युवराज महाराज वाघोड युवराज महाराज वाघोड ते सुद्धा उपस्थित आहे त्यांना सुद्धा धन्यवाद त्याचबरोबर अनंत महाराज महाखेडे नाही का महाराज सुद्धा उपस्थित आहे महाखेडा त्यांना सुद्धा खूप खूप मनापासून धन्यवाद तुमच्या टाळीवरून मला कळतंय नाही का पहिलं वर्ष काही मग बरेच वर्ष आले याच्यावर दिले का नाही ना म्हणजे तुम्हालाही कळत नाही समजा किती दिवसापासून चालू आहे नाही का खूप जुनी परंपरा असेल असो अनेक दिवसापासून चालत असलेला हा भव्य आणि दिव्य स्वरूपाचा अखंड हरिनाम सप्ताह आणि अखंड हरिनाम सप्ताह मधील आजची 4थ्या दिवशीची कीर्तन रूपी सेवा ज्यांच्या माध्यमातून तुमच्या सगळ्यांचा दर्शनाचा योग आला ते माझ्यावरती नितांत मुलासारखं प्रेम करणारे आपल्या गावचं भूमिपुत्र असणारे आमचे ललित बाबा गुरुवर्य ललित बाबा असतील किंवा त्याचबरोबर आमचे परमस्नेही परमादरणीय नारखेडे बाबाकर नारखेडे बाबांच्या माध्यमातून त्यांच्या वडिलांच्या तेरवीला सुद्धा त्यांच्या मूळ गावी जाण्याचा योग आला होता आणि त्यांच्याच माध्यमातून आता या खिरोदामध्ये दुसऱ्यांदा माझ्या येण्याचा योग आला एकदा जोरदार टाळी वाजवा महाराज तुम्हाला त्यांनी कीर्तनासाठी बोलवलं म्हणून तुम्ही त्यांच्यासाठी टाळी वाजवा लावली का अजिबात नाही बरं लक्ष द्या अजिबात त्यांनी मला इथं कीर्तनासाठी बोलवलं म्हणून मी त्यांच्यासाठी टाळी वाजवायला लावली नाही तर ऐका तुमच्यासारख्या परमार्थिक मंडळींचं मला दर्शन घडवून दिलं म्हणून त्यांच्यासाठी टाळी वाजवला सोपं नाही झालं तू का म्हणे भाग्य या नावे म्हणजे संसारी जन्मे जे याचे लागी एवढ्या आनंदानं तुम्ही सप्ताह करता आता आनंदाची गोष्ट आहे बघा म्हणून कैलासवासी काशीनाथ एकनाथ नारखेडे यांच्या प्रित्यार्थ विश्वनाथ काशीनाथ नारखेडे आमच्या बाबांनी ही कीर्तन सेवाचे सौजन्य घेतलेलं आहे आणि बघा मला कल्पना आहे या गोष्टीची की ते मूळचे या गावचे नसून दुसऱ्या गावचे आणि तिथून अंगावरच्या कपड्यावर इथं आले होते अंगावरच्या कपड्यावर इथं आले आणि इथं येऊन त्यांनी आपलं विश्व या ठिकाणी निर्माण केलं शून्यातून विश्व निर्माण केलं आणि
या खिरोदा ग्रामस्थांच्या हृदयात एक वेगळी जागा, एक वेगळा वलय, एक वेगळं घर निर्माण त्यांनी या ठिकाणी गावामध्ये येऊन या ठिकाणी केलेलं आहे. हा, हे सोपं नाही बरं. मी पाहिलं स्वतः, मागच्या वेळेला आलो होतो महाराज, एवढ्या म्हशी, काय म्हशी महाराज. मी म्हणलं एक माणूस जर याचा शेण उचलायला लावला तो कोमात जाईल ना. हा, सोपं आहे महाराज. सुंदर. म्हणून बघा, आणि एक या संबंधानं ज्ञानोबांची एक ओवी आठवली म्हणून सांगतो बघा, लक्ष द्या. ज्ञानोबा म्हणतात, जेत जेत संपत्ती आणि दया दोन्ही वस्ती आले की ठाया, तेथ जाण धनंजया विभूती माझी. हा, नारद महर्षीने विचारलं देवाला, देवा तुमचा वास कुठे आहे, सध्या तुम्ही हल्ले मुक्काम कुठे राहता सांगा ना. हा, देवानं सांगितलं नारद महर्षींना. नारद महर्षी ऐकायचं तुम्हाला, ऐका. जेत जेत संपत्ती, नुसती संपत्ती नाही सांगितलं बरं, संपत्ती अनेकांकडे, अनेकांकडे कोटीची प्रॉपर्टी महाराज. पण महाराज म्हणतात की त्या कोटीच्या प्रॉपर्टी मधून सत्कार्यामध्ये एकही रुपया जर जात नसेल तर त्या कोटीला काडी लावायची. कळतंय का? ऐका. मग भगवान परमात्मा कुठे? जेत जेत संपत्ती आणि दया दोन्ही वस्ती आली एके ठाया, तिथं जाणं धनंजया विभूती माझी. त्या घरामध्ये प्रत्यक्षामध्ये भगवान जगाचा मालक नांदत असतो महाराज, नाही का? हा, म्हणून सत्कार्यामध्ये आपण जो पैसा कमवतो, आपण जी संपत्ती कमवतो, त्या संपत्तीमधील 10% हिस्सा हा सत्कार्यासाठी गेलाच. सकारात्मक कळतं ना तुम्हाला, गेलाच पाहिजे. ऐका ऐका, हृदयकर तुम्ही म्हणसान जर महाराज नाही गेला तर, नाही गेला तर काही हरकत नाही, नाही गेला तर मग तो हॉस्पिटल मध्ये जातो. कळतंय ना? आता आमच्याकडच्या दवाखान्याचे नाव सांगितले असते पण ते तुम्हाला कळणार नाही. इकडचे दवाखाने मला माहिती नाही, नाही का? मग तो हाडाच्या दवाखान्यात असेल, नाही का? वेगवेगळ्या दवाखान्यात असेल. मुद्दा लक्षात घ्या. तो इकडं नाही आला गाड्या, त्याला वाट आहे. कारण लक्ष्मी ही चंचल आहे. कळतंय? चंचला. तिला जर तुम्ही अचला करण्याचा प्रयत्न केला तर ती तुमच्यावरती नाराज होते. म्हणून ती चंचल आहे आणि तिचा उपयोग हो सत्कार्यातच झाला पाहिजे. विठाल विठाल. ऐका दादा, लक्ष्मीचा उपयोग जर सत्कार्यात झाला तर लक्ष्मीचा पती कोणी? बोला पटकन. हा, विष्णू. हा, नारायण. हा, लक्ष्मीचा पती नारायण भगवान विष्णू आहे. मग मला सांगा, लक्ष्मीचा उपयोग जर सत्कार्यात झाला मग जगाचा मालक आपल्यावरती काय होतो? खुश होतो, प्रसन्न होतो. आणि ज्याच्यावरती जगाचा मालक प्रसन्न नाही त्याच्याकडे लक्ष्मी नांदते, सगळंच राहत. म्हणून मुद्दा लक्षात घ्या. या संबंधानं गोड त्यांचा पूर्ण परिवार आहे. मी मागच्या वेळेला पण पाहिलं, सगळं परिवार एकत्रित येऊन वडिलांचं 13वीचा कार्यक्रम त्यांनी सुंदर अन्नदान केलं, ज्ञानदान केलं. हा, आणि आजही या सप्ताह म्हणजे त्यांचं अन्नदान या ठिकाणी घडलंय आणि ज्ञानदानाचं सुद्धा आज कार्य त्यांच्याकडून घडलंय. लक्ष द्या. मला असं वाटतं बघा, थोडं बारीक लक्ष दिलं कळेल तुम्हाला. दादा, 13वी असेल, दशक्रिया विधीला असेल, वर्ष श्राद्ध असेल, या संबंधानं महाराष्ट्रामध्ये, किमान महाराष्ट्रामध्ये 99% लोक अन्नदान करतात. बरं, 99% लोक अन्नदान करतात. पण 99% लोक ज्ञानदान करत नाही. ज्ञानदान म्हणजे कीर्तन असेल, प्रवचन असेल, भजन असेल, हे 99% लोक करत नाही. हा, आता 99% लोक अन्नदान करतात, काही काही लाजत करतात, लोक काही म्हणू नये म्हणून. कळतंय का? पण ज्ञानदान ते करतात ना, ज्ञानदान ते 60% करतात लोक, फक्त 60 ते 65%. बरोबर, लक्ष द्या. मग पण माझा मुद्दा असा आहे की बघा दादा, अन्नदानापेक्षा सर्वात श्रेष्ठ दान कोणतं आहे? ते ज्ञानदान. मी पटवून देईन तुम्हाला. बघा दादा, शास्त्र म्हणतं अन्नदाना क्षणा तृप्ती. हा, अन्नदानाने क्षणाची तृप्ती होते. जेवण केलं, ढेकर दिला, विषय संपला. पण आता मी जे तुम्हाला दान करणार आहे, ज्ञानदान, जगद्गुरु तुकोबाराचं वाङ्मय असेल, आईसाहेब मुक्ताईंचं वाङ्मय असेल, नाथ महाराजांचं वाङ्मय असेल, हे वाङ्मय हे नाथ महाराजांचे, या साधू संतांचे शब्द जोपर्यंत तुम्ही जिवंत आहे तोपर्यंत ते संपणार. कृपादान केले संती कल्पांती ते सरेना. महाराज म्हणले कल्पांती ते पर्यंत सरू शकत नाही. जोपर्यंत तुम्ही जिवंत आहे तोपर्यंत ते संपत नाही. नवल या गोष्टीचं नाही. ऐका, परत मी तुम्हाला केलेलं दान, ज्ञानदान, ते जर तुम्ही पुढे वाटलं तर ते वाढत जाईल, पण संपत अन्नदानाचं नाही.
अन्नदान वाढ दिलं की ते कमी होतं, संपत. हा, पण ज्ञानदान असं ते वाढत वाढत जातं. म्हणून या परिवारानं ज्ञानदानाचंही आयोजन या ठिकाणी केलेलं आहे आणि अन्नदानाचं सुद्धा आयोजन केलेलं आहे. हा, असेच परमार्थिक मंडळींना, परमार्थिक घरांना मला असं वाटतं अकल्प आयुष्य नामदेव महाराजांनी खरोखर या मंडळीसाठी आयुष्य मागितलं असेल. मी लय कौतुक करतोय अशातला भाग नाही, पण आज धर्माचं कार्य करण्यासाठी लोक खूप मागे येतात, खूप मागे येतात. बघा तुम्ही, नको त्या ठिकाणी भाजल खर्च करायचा म्हटलं लोक पुढे. कळतंय माझं बोलणं तुम्हाला? बघा तुमच्या गावामध्ये हळदीचा कार्यक्रम होतो ना, कसा होतो? हा, वेगळं सांगायची गरज नाही तुम्हाला. डीजे लावतात, काय तो धिंगाणा, काय मुद्दा लक्षात नाही मला काय सांगायचंय. पण त्यांना जर म्हणलं तुम्ही लग्नात भजन करा, हा हा ते म्हणता भजन, खंत वाटते दादा. असो तरी सुद्धा गोड या ठिकाणी श्रीमद भागवत महापुराण आपण या ठिकाणी ऐकता आहात. आनंदाची गोष्ट आहे. ज्यांच्या श्रीमुखातून आपण श्रीमद भागवत कथा या ठिकाणी प्राशन करत आहेत, शिरीष महाराज गिरणीकर. हा, म्हणून महाराजांच्या श्रीमुखातून आपण या ठिकाणी भागवत कथा श्रवण करत आहात. आणि सप्ताह म्हटलं की एकल्याचा नवे खेळ म्हणून मेळ मिळविला. तुम्ही भाग्यवान आहे. आणि बाबांनी मला, नारखेडे बाबांनी कल्पना दिली की हा सप्ताह विशेष करून महिला मंडळींनी हातामध्ये घेतला. काय भाग्यवान आहे महिला मंडळी, नाही का? खरं म्हणजे आता म्हणतात खरोखर 50% आरक्षण. आणि मला मी धन्यवाद देईन त्या मुख्यमंत्र्याला, त्यांनी पगार चालू केला तो तुम्हाला. आतापर्यंत मी त्याच्या थोडस विचार करत होतो त्याच्यावरती, पण तुम्ही तो पगार जर अशा कामात वापरत असाल गाड्या, ऐका तर मी तर म्हणतो तुमचा आशीर्वाद नाही, देवाचा आशीर्वाद मुख्यमंत्र्याला लागला. हे सोपं नाही. आणि आज खरोखर तुम्ही लाडक्या बहिणी म्हणून शोभता बा, नाही का? गोड वातावरण आपल्या गावामध्ये, खेळीमेळीचं वातावरण या ठिकाणी आहे. हा, आणि साऊंड सिस्टम सुद्धा गोड. एकदा साऊंड सिस्टम साठी जोरदार टाळी वाजवा. एक वाक्य बोलू साऊंड सिस्टम साठी, एकच वाक्य बोलतो, माईक इज द बेस्ट आणि बेस्ट इज द ऑपरेटर. गोड. सगळ्यांनी या ठिकाणी एकच, सगळ्यांसाठी एकच विनंती आहे, ज्या ज्या वेळेला विठ्ठल विठ्ठल भजन होईल त्या वेळेला हातानं भजन करणार, मुखानं टाळी वाजवायची. तुम्ही रेंज मध्ये राहा. आपलं कीर्तन कसं माहिती का, तुम्ही रेंज मध्ये राहिले तर आपलं कीर्तन कळण बुवा, नाही तर मग बाकीच्यांनी प्रसाद घेतल्याशिवाय जाऊ नये. तुम्ही फ्रेश बसा. आता कसे गुलाबाच्या फुलासारखे टवटवीत बसले तुम्ही, जोपर्यंत तुमचे चेहरे फुलासारखे राहतील गुलाबाच्या, तोपर्यंत आपलं कीर्तन. जेव्हा तुमचे गुलाबाचे फुलं सूर्यफुलासारखे होतील त्यावेळेस आपलं कीर्तन बंद होईल, नाही का? गोड वातावरण या ठिकाणी आहे. विनेकरी बाबा सुद्धा बाल वारकरी शिक्षण शिकताय का? वा, छान बरं का. एकदा जोरदार त्यांच्यासाठी टाळी वाजवा. पाहिलं ना परमार्थिक चेहरा आहे महाराज बघा. एवढ्या कमी वयामध्ये का हे खेळण्या बागडण्याचं वय असतं दादा. खेळण्या बागडण्याच्या वयामध्ये त्यांच्या खेळाला बाजूला ठेवून जर त्यांच्या जीवनामध्ये आज जर परमार्थ येत असेल तर भविष्यामध्ये भगवान परमात्मा जगाचा मालक त्यांचा हात धरून परमार्थ दिशेला लावल्या जातो. परमार्थ दिशेला लावत असतो भगवान. लक्ष द्या, सांगेल तुम्हाला अजून. आज कदाचित तुम्हाला हे दोनच बालगोपाल दिसत आहे, दोनच पोरं किती लहान लहान, हे 2-3 दिसत आहे मला. एवढेच आहे का? बाकीचे मोबाईल घेऊन झोपले घरी. वार वा, कारण मम्मी इथं येऊन बसल्या, मम्मीचे मोबाईल घरी असेल ना. हा, लक्ष द्या, खंत आता त्या गोष्टीच्या. पण एक सांगू तुम्हाला, लक्ष द्या. हे छोटे छोटे बालगोपाल दिसतात, यांच्याविषयी एक धाडसाने एक वाक्य बोलले नारदाच्या देऊन. लक्ष द्या बघा. आज कदाचित हे बालगोपाल तुम्हाला वयानं ज्ञानानं लहान दिसत असतील, पण या लहान लहान मुलांमधून पुढे चालून कोण किती मोठा होईल सांगता येतं का? बोला ना. सांगता येतं? नाही सांगता येत आता. हा, कोण किती मोठा होईल सांगता येत. संस्थेचा इतिहास आठवला म्हणून सांगून जाईन. स्वानंद सुज्ञवासी मामासाहेब दांडेकर, जोग महाराज वारकरी संस्थेमध्ये होऊन गेले मामासाहेब दांडेकर. मामासाहेब दांडेकर ज्या संस्थेमध्ये विद्यार्थी राहायचे ना गड्या, त्या संस्थेच्या उंबरठ्याला रोज नित्याने म्हणून पूजा करायची मामा. कोणीतरी प्रश्न विचारला, मामा तुम्ही त्या संस्थेच्या उंबरठ्याची रोज पूजा करतात, त्या संस्थेमध्ये विद्यार्थी राहतात, की विद्यार्थी तुमच्यापेक्षा वयानं लहान आहे, मग तुम्ही त्या उंबरठ्याचं दर्शन का घेता?
मामाने गोड उत्तर दिलं. मामा म्हटले तुमचा प्रश्न बरोबर आहे की या संस्थेमध्ये विद्यार्थी राहतात, ते विद्यार्थी माझ्यापेक्षा वयानं ज्ञानानं लहान आहे. मग मी त्या संस्थेचं दर्शन का करतो? त्याचं कारण असं आहे की आज जर या संस्थेमध्ये विद्यार्थी राहत असले आणि ते विद्यार्थी माझ्यापेक्षा वयानं ज्ञानानं आज जरी लहान असतील तरी या लहान विद्यार्थ्यांपैकीच पुढे चालून भविष्यामध्ये एखादा महात्मा होऊ शकतो, एखादा संत होऊ शकतो, एखादा साधू होऊ शकतो, एखादा योग पुरुष होऊ शकतो. आणि त्यावेळेस त्यांचं दर्शन घेण्यासाठी मी नसणार आहे, म्हणून त्यांचं दर्शन मी आत्ताच घेऊन टाकतो. टाळी वाजवायची कणत कुदत नाही, मोकळी टाळी वाजवतो.